विद्यार्थी मित्र हो, भारतीय ज्ञान परंपरा भाग 2 आज मी आपल्या समोर सादर करत आहे। आज आपण भारतीय ज्ञान परंपरेचे समकालीन काळामध्ये महत्त्व, भारतीय शिक्षणाचा इतिहास आणि एकंदरीतच भारतीय शिक्षण संस्थांचा ऐतिहासिक आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करू। ज्या ज्या वेळेला आपण भारतीय ज्ञान परंपरेबद्दल बोलतो, एक गोष्ट आपल्याला प्रांजळपणे मान्य करावी लागेल की भारतीय ज्ञान परंपरा ही अतिशय व्यापक तर आहेच, परंतु ती विविध पैलूंनी परिपूर्ण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण की आज आपण 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकामध्ये वावरत आहोत, 2024 मध्ये वावरत आहोत आणि आधुनिक युगामध्ये जगत असताना आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपला इतिहास आणि ही जी ज्ञानाची गंगा गेल्या हजारो वर्षापासून अविरतपणे भारतात चालू आहे, तो जो वारसा आहे, तो वारसा आजच्या पिढीला ज्ञात असावा, त्या दृष्टिकोनानं प्रेरित होऊन भारतीय ज्ञान परंपरा हा विषय आपण या ठिकाणी शिकत आहोत। मित्र हो, काही गोष्टी मूलतः समजून घेण्याचा प्रयत्न करा की नेमकं ह्या विषयाचं आजच्या काळात 2024 मध्ये म्हणजेच 21व्या शतकाच्या 3ऱ्या दशकात याचं समकालीन महत्त्व काय आहे। तर या संदर्भात एक 5 ते 6 मुद्दे मी तुमच्यासमोर प्रस्तुत करतो। मुद्दा क्रमांक 1, ह्या माध्यमातून आपलं संपूर्ण आरोग्य व शारीरिक तंदुरुस्ती टिकून ठेवण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आपल्याला काय वारसा लाभला आहे, तो आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू। तुम्ही जर सहज भारतीय ज्ञान परंपरेत डोकावून पाहाल तर आयुर्वेद असेल, योग साधना असतील, ध्यान साधना असेल, अशा प्रकारची जी परंपरा किंवा वारसा आपल्या ज्ञान परंपरेमध्ये समृद्ध आहे, ही खऱ्या अर्थानं आपल्याला योग्य पद्धतीनं जीवन जगण्याचं मार्गदर्शन करते। आज तुम्ही पहा, ह्या आधुनिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती, अगदी लहान बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत आपण ताणतणावामध्ये जीवन जगत आहोत। ह्या आधुनिकतेचं कदाचित हे बाय प्रोडक्ट असावं। मग शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनानं आपल्याला स्वास्थ्य लाभण्यासाठी आणि आपल्याला जे भेटलेलं आयुष्य आहे ते उदंड किंवा परिपूर्ण असण्यासाठी आपलं शरीर तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे। आणि म्हणून तुम्ही जर समजा आयुर्वेदासारख्या पॅथीचा विचार केला, तुम्हाला माहीत आहे की आज जगभर ॲलोपॅथीचा बोलबाला आहे, परंतु आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं जर बघितलं तर आयुर्वेद असेल, नेचरोपॅथी असेल, ही फार मोठ्या प्रमाणामध्ये अनादिकालापासून आपल्याकडं आपण ती वापरत आलेलो आहोत। आणि विशेष म्हणजे आयुर्वेदाच्या माध्यमातून किंवा नेचरोपॅथीच्या माध्यमातून जर आपण आपल्या शारीरिक व्याधींचं उपाय करून किंवा नियोजन करून योग्य पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं आपण जीवन जगू शकतो, हे परंपरागत दृष्टिकोनानं आपण बघत आलेलो आहोत। आणि म्हणून ह्या ज्ञानाचा जो वारसा आपल्याकडं आहे, मग मनःशांतीसाठी ध्यान साधना असेल,
आहे की नाही? किंवा मनःशांतीसाठी योगा असतील, शारीरिक फिटनेससाठी आणि मनःशांतीसाठी योगा असेल. आयुर्वेद, योगा आणि ध्यान साधना या 3 गोष्टी जर आपण आपल्या आजच्या जीवनामध्ये सम्मिलित केल्या तर निश्चितपणे आपण जे म्हणतो ना, हेल्दी बॉडी हॅज अ हेल्दी माइंड, हे निश्चितपणे आपण अचीव करू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर ह्या ज्ञान परंपरेतून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायला मिळते, जी आजच्या काळात देखील फार गरजेची आहे. आणि तो मुद्दा म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन. दुर्दैवानं पहा, आधुनिकरणाच्या माध्यमातून म्हणा किंवा विकासाच्या नावाखाली म्हणा, आज जगभर प्रचंड वृक्षतोड होते. जंगलच्या जंगल साफ व्हायलेत, आहे की नाही? जी उपजाऊ जमीन आहे, जी सुपीक जमीन आहे, त्या ठिकाणी शेती न होता त्या ठिकाणी सिमेंटचे जंगल उभं राहिलेत. आणि निश्चितपणे आधुनिक काळामध्ये आपण ह्या गोष्टी अनुभवतोय. मग आपल्या ह्या पारंपरिक ज्ञान परंपरेमध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं? तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे आपण निसर्गाला साजेसं, निसर्गानुरूप जीवन जगण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे, हा आग्रह ज्ञान परंपरेमध्ये प्रकर्षानं आपल्यासमोर प्रस्तुत केलेला असतो. म्हणजे मला काय सांगायचं आहे की पर्यावरणपूरक, निसर्गपूरक जीवन जगण्याचा प्रयत्न आजच्या मानवानं करणं गरजेचं आहे, हा यातला खरा मेसेज आहे. म्हणजे काय? तर भारतीय ज्ञान परंपरेमध्ये निसर्गासोबत सहजीवन व सुसंवादावर आधारित जीवनावर भर दिलेला आहे. तर हे कुठंतरी आपण आज समजून घेणं गरजेचं आहे. मग संपूर्ण भारतीय ज्ञान परंपरा जरी तुम्ही शोधायचा प्रयत्न केला, त्यात तत्त्वज्ञान असेल, विविध प्रकारची व्रतवैकल्य असतील, विविध प्रकारच्या विधी असतील, यातून खऱ्या अर्थानं पर्यावरणाचं संरक्षण किंवा रक्षण करण्याचा प्रयत्न हा अनादिकालापासून भारतामध्ये होत आलेला आहे. आणि त्यामुळं इथं आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. जसं रुसो म्हटला होता की बा निसर्गाकडे परत चला आणि निसर्गाच्याच सानिध्यामध्ये आपण नैसर्गिक पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, तसं हे भारतामध्ये, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अनादी काळापासून सांगितलं गेलेलं आहे. परंतु ह्या मागच्या काही कालखंडात विकासाच्या नावाखाली किंवा आधुनिकरणाच्या नावाखाली आपण हे सगळं विसरत चाललेलो आहोत. तिसरी महत्त्वाची गोष्ट या संदर्भात मला तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपण शाश्वत विकासाचा विचार पुढे आणला पाहिजे. आता लक्षात या, आपण फक्त तात्कालीन फायदा किंवा तात्कालीन विकासाचा विचार करतो असं नाही. विकास करत असताना निसर्गाच्या अस्तित्वाला तडा जाणार नाही, निसर्गाला मारक होणार नाही, आणि त्यातूनच आपला केलेला विकास हा शाश्वत आणि फार लॉंग टर्म टिकणारा व्हावा, ह्या दृष्टिकोनानं देखील मानवानं, आजच्या मानवानं, 21व्या शतकातल्या मानवानं विचार करणं गरजेचं आहे. कारण की भारतीय ज्ञान परंपरेतून मिळणारं ज्ञान, यातून आपल्याला ज्या काही वैज्ञानिक शाश्वत किंवा तंत्रज्ञानासंदर्भातल्या शाश्वत विकासाचे आदर्श भेटलेत, ते विकासाचे आदर्श आपण आचरणामध्ये आणणं गरजेचं आहे. यातलं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती किंवा कृषी व्यवसाय चालायचा. तुम्हाला माहिती आहे की कृषी हा भारताचा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जवळपास 70% लोक आपलं आयुष्य भारतामध्ये कशावर जगतात? कृषी आणि कृषीशी निगडीत व्यवसायावरती जगतात. म्हणजे तोच भारतीय अर्थव्यवस्थेचा मूळ कणा आहे. आणि जर समजा तुम्ही हाच संदर्भ थोडासा मागच्या काळात म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे असणारी कृषी पद्धती, ऊर्जा बचतीच्या तंत्रज्ञानाचा वापर, या सगळ्या गोष्टी अतिशय प्रभावी पद्धतीनं भारतामध्ये आपण वापरत आलेलो आहोत. पूर्वी देखील मी तुम्हाला संदर्भ दिला होता की भारतीय ज्ञान परंपरेमध्ये जर समजा तुम्ही हरप्पा संस्कृती असेल, सिंधू संस्कृती असेल, आहे की नाही,
किंवा मोहनजोदारो संस्कृती असेल, ह्या संस्कृतींचा अभ्यास करा. त्या ठिकाणची नगररचना, त्या ठिकाणी असलेलं पाण्याचं नियोजन, त्या ठिकाणी मानवानं ज्या पद्धतीनं निसर्गाला आपलंसं करून जगलेलं जीवन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु जसजसं मानव पुढे विकसित होत गेला, सांस्कृतिक आणि विविध प्रकारच्या संस्कृतीचा मानवाचा विकास होत गेला, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की मानवानं मग नांगराचा विकास करणं असेल किंवा कुऱ्हाड निर्माण करणं असेल, अशा विविध कृषीशी निगडीत उपकरणांचाही शोध मानवाला लावला आणि त्याचंही क्रेडिट फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीयांना जातं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे आपण विकास करत असताना शाश्वत विकासाचा दृष्टिकोन समोर जर ठेवला तर निश्चितपणे भारत एक विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मला भारतीय ज्ञान परंपरा आणि याचं समकालीन महत्त्व या संदर्भात मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, आणि तो म्हणजे आध्यात्मिकता आणि तत्त्वज्ञान. आता खरं पाहिलं तर भारतीय संपूर्ण विचारधारा, ज्याला आपण ज्ञानपरंपरा म्हणतो, ह्या ज्ञानपरंपरेमध्ये तुम्हाला मूलतः 2 प्रकारचे विचार ह्या ज्ञानपरंपरेत किंवा तत्त्वज्ञानात तुम्हाला पाहायला मिळतील. एक म्हणजे आस्तिक आणि दुसरा म्हणजे नास्तिक. हे 2 शब्द कदाचित तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं परिचित असतील. थेइझम आणि ॲथेइझम असे हे 2 त्याला पर्यायी इंग्रजी शब्द आहेत. म्हणजे आस्थावादी लोक, ज्यांची अशी मान्यता आहे की जगाच्या पाठीवर देव आहे, ऐकी आणि तो आपल्याला सर्वत्र ओमनी प्रेझेंट ज्याला म्हणतो आपण, सर्वत्र उपलब्ध आहे किंवा त्याचं अस्तित्व आहे असं मान्य करणारा किंवा मानणारा गट म्हणजे थेइस्ट लोक, आस्थावादी लोक, आस्तिक लोक. दुसरे म्हणजे ईश्वराचं अस्तित्व न मानता बुद्धिप्रामाण्यवादी जीवन जगणारा दुसरा गट आहे की नाही. त्याला आपण थोडासा बुद्धिप्रामाण्यवादी म्हणू किंवा त्या ठिकाणी आपण थोडा आधुनिक किंवा विज्ञानवादी म्हणू असं म्हणायला काही हरकत नाही आजच्या काळात जर इंटरप्रिटेशन केलं तर. भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आध्यात्मिकता आणि तत्त्वज्ञान मला वाटते याची काही कमतरता नाही. आत्मज्ञानापासून ऐकी ज्याला आपण नाही का सेल्फ रिअलायझेशन म्हणतो, इंट्रॉस्पेक्शन केल्यानंतर मिळणारं, आत्मचिंतन केल्यानंतर मिळणारं आत्मज्ञान, तसंच विविध प्रकारची तात्विक गोष्टी किंवा तत्त्वज्ञानं भारतात विकसित झाली काळाच्या ओघामध्ये. मानसिक शांती लाभण्यासाठी ध्यानसाधना याचा उल्लेख पूर्वी देखील मी केला. कारण की खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आजच्या ह्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये ज्याला आपण अल्ट्रा मॉडर्न किंवा पोस्ट मॉडर्न पिरियड असं म्हणतो, आहे की नाही. आजचा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे, आजचा काळ हा कम्प्युटरचा आहे, बरोबर. म्हणजे ह्या काळाचा विचार करत असताना आपल्यावरती विविध प्रकारच्या गोष्टीचा येणारा ताणतणाव आणि त्यातून मानवाच्या जीवनावर झालेला परिणाम, इथून जर तुम्हाला कुठं मुक्ती हवी असेल तर निश्चितपणे तुम्हाला ध्यानसाधनेकडे, आत्मसाक्षात्काराकडे किंवा भारतीय तत्त्वज्ञानाकडे वळावं लागेल. तुम्हाला माहीत असेल जगाच्या पाठीवर अशा अनेक लोक आहेत, अब्जाधीश असतील, भरपूर पैसा कमवतात, खूप मोठे व्यवसाय करतात, परंतु त्यांना मात्र आत्मसमाधान लाभत नाही. तर अनेक लोक युरोपमधून, अमेरिकेमधून, ऑस्ट्रेलिया खंडातून भारतात येतात, आहे की नाही. कुठेतरी एखाद्या जंगलात ऋषिकेशला जाऊन एखाद्या साधू पुरुषाच्या छोट्याशा त्या वाटिकेमध्ये राहतात आणि त्या ठिकाणी आत्मसाक्षात्काराचा अनुभव घ्यायसाठी ते प्रयत्न करतात. त्यांना तो होतोच असं नाही, पण निश्चितपणे स्वतः ध्यान लावतात, मनःशांती मिळण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे मला यातून तुम्हाला हे सांगायचं आहे की निश्चितपणे आपण काम करावं, अर्थप्राप्ती करावी, संपत्ती संचय करावा, निश्चितपणे प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न करावा. परंतु हे सगळं करत असताना स्वतःचं स्वास्थ्य आणि विशेष म्हणजे स्वतःचं मानसिक स्वास्थ्य तुम्ही किती चांगलं टिकवून ठेवू शकता हे एकंदरीत तुमच्या पूर्णच्या पूर्ण जीवनावरती प्रभाव टाकणारं असतं. आणि म्हणून भारतीय आध्यात्मिकता आणि तत्त्वज्ञान
अशा प्रकारच्या गोष्टीला फार मोठ्या प्रमाणे पुरस्कृत करतं असं म्हणायला काय हरकत नाही. त्यानंतर भारतीय ज्ञान परंपरेचं समकालीन महत्त्व सांगत असताना शिक्षण आणि संशोधन याही विषयावर एक दोन शब्द मी तुमच्याशी संवाद साधतो. मित्रहो, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये विविध प्रकारची शास्त्र, विविध प्रकारचं साहित्य आणि विविध प्रकारच्या संशोधनाला दिशा देईल अशा प्रकारच्या रिसर्च ओरिएंटेड कन्सेप्ट्स आपल्याकडे अनादी कालापासून आहे की. लक्षात ठेवा, कोणतंही वैज्ञानिक संशोधन व्हायचं म्हटलं की त्या वैज्ञानिकाला एखादी कल्पना सुचावी लागते, बरोबर आहे. म्हणजे कोणतंही संशोधन मूर्त रूपात किंवा प्रॅक्टिकल्स करून सिद्ध करून मूर्त रूपात येण्यापूर्वी ते शेवटी काय असतं, एखाद्या कवीला असलेली जी कल्पना असते तशीच त्या वैज्ञानिकाला आलेली कल्पना असते. वास्तवात आल्यानंतर त्याचं वैज्ञानिक घटकामध्ये रूपांतर होतं. तुम्ही थोडक्यात एक संकल्पना घ्या. राईट बंधूला असं वाटलं की पक्षी उडू शकतात, मी का उडू शकत नाही, बरोबर आहे. मग त्यानं बरेच प्रयत्न केले. त्यानं आपला असा हात हलवला, खूप त्यानं नका तयारी केली की जणू काय आपलं शरीर असं उडेल आणि मग काहीतरी होईल. नाही जमलं, बरोबर आहे. कारण की निसर्गानं मानवाच्या शरीराला पक्षासारखं एरोडायनॅमिक केलं नाही ना, बरोबर आहे. आणि आपल्या हातामध्ये एवढं बळ दिलं नाही जेवढं पक्षाच्या पंखात बळ असतं, की त्यानं त्याला हेलकावे देणं किंवा हलवणं सुरू केलं की आपोआपच त्याचं शरीर अधर हवेत होतं. असं एरोडायनॅमिक स्ट्रक्चर मानवाला निसर्गानं दिलेलं नाही. हे कळायला राईट बंधूंना खूप वेळ लागला, बरोबर. मग त्यानंतर स्वतःच्या शरीराला त्यानं पंख लावणं सुरू केले. चला तसं काही जमतं का, तेही जमलं नाही. मग शेवटी त्यानं मशीनचा वापर करून प्रॉडक्ट तयार केलं आणि मग ते बरेच वेळेला शेकडो प्रयत्न केल्यानंतर तेव्हा कुठं थोडंसं उडून पुढे जाऊन पडलं. म्हणजे त्याला कळालं की आता आपल्याला काय करता येतं, उडणारं एखादं मशीन तयार करता येतं. आणि शेकडो वेळेस प्रयत्न केल्यानंतर कुठं त्याला ते यश आलेलं आहे. आता मला सांगा, शेवटी राईट बंधूला कुठून ना कुठून तरी कल्पना आली असेल ना की मानवाला का उडता येत नाही. मानवाला नाही उडता आलं तर कमीत कमी एखादी वस्तू तयार करावी वैज्ञानिक मशीन ओरिएंटेड आणि तिला उडवावं, बरोबर आहे ना. आज आपण 12 तासामध्ये चक्क 7 समुद्रापार अमेरिकेला जाऊन पोहोचतो 12 ते 15 घंट्यामध्ये, बरोबर आहे. मग मला सांगा, अशीच एक कल्पना रामायण काळात देखील होती. आता रामायणाचा कालखंड जवळपास 10,000 वर्षापूर्वीचा असावा, बरोबर आहे. एक 5,000 वर्षापूर्वी महाभारत घडलं असं आपण म्हणतो आणि त्याच्या 4 ते 5,000 वर्षापूर्वी कदाचित काय घडलेलं असावं, रामायण घडलेलं असावं. त्यामध्ये आपण अशाच प्रकारच्या एका विमानाची कल्पना रामायणाच्या महाकाव्यामध्ये बघतो, बरोबर आहे. जे की कुणाकडं असतं, रावणाकडं असतं. म्हणजे लक्षात घ्या, शेवटी कोणत्याही वैज्ञानिक घटकांना जे आपण आज अनुभवतोय आहे की कुठे ना कुठंतरी वैज्ञानिकाच्या त्या कल्पकतेतून ते निर्माण झालेलं आहे, बरोबर. म्हणजे आलेली कल्पना आणि त्याला दिलेली विज्ञानाची साथ आणि त्याला जोडलेलं तंत्रज्ञान, त्यातून ते प्रोडक्ट आपल्यासमोर उभं आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय शिक्षण प्रणालीकडे तुम्ही जर पाहाल किंवा भारतीय ज्ञान परंपरेकडे तुम्ही पाहाल तर आपल्याकडे संस्कृत वाङ्मय, ज्याला आपण संस्कृत साहित्य म्हणतो, अतिशय प्रगल्भ आणि खूप रिच आहे. ज्या अफलातून कल्पना अनेक वर्ष युरोपियन लोकांना, अमेरिकन लोकांना कुणालाच कळायला नाही, त्या अनादी कालामध्ये आपल्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पाली भाषेतलं प्राचीन साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याकडे अति प्राचीन असणारी ती ब्राह्मी लिपी हा देखील एक शब्दप्रयोग तुम्ही कधीतरी ऐकला असेल. आज जगाच्या पाठीवरती इंग्रजीचा बोलबाला आहे की नाही. तुम्हाला पटो किंवा न पटो, बोलबाला कोण्या भाषेचा आहे, इंग्रजीचा आहे. परंतु एक काळ असा होता की या संपूर्ण भारतवर्षामध्ये, आता भारतवर्ष म्हटलं की जवळपास तुम्ही नाही का अनेक राष्ट्र त्यात तुम्ही काउंट करू शकता. आजचा ब्रह्मदेश आहे की, त्यानंतर बांगलादेश, आजचा आपला भारत, त्यानंतर तुमचा अफगाणिस्तान, पाकिस्तान आहे की, हे सगळे राष्ट्र ह्या अखंड भारतवर्षाचे भाग होते आणि संपूर्ण परिसरामध्ये त्या भाषेचा वापर व्हायचा. पाली भाषा असेल, संस्कृत भाषा असेल, आहे की नाही. तर मला हे सांगायचं आहे की आपल्याकडचं जे साहित्य आहे हे अतिशय प्रगल्भ अशा प्रकारचं साहित्य आहे. खगोलशास्त्रात भारतीयांनी केलेले प्रयत्न, गणितात भारतीयांनी केलेले प्रयत्न आणि वास्तुशास्त्रामध्ये आहे की
वास्तुशास्त्रामध्ये, इमारतशास्त्रामध्ये भारतीयांनी केलेले प्रयत्न हे अफलातून आहेत. 2-2 हजार वर्षापूर्वी निर्माण झालेले काही स्ट्रक्चर्स आजही जशास तसे आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जर समजा तेलंगणामध्ये एक रामाप्पा टेम्पल म्हणून आहे, वेळ भेटल्यानंतर तुम्ही इंटरनेटवर सर्च करा आणि बघा किती उत्कृष्ट, अतिशय जागतिक म्हणजे त्याला नाही का वारसा म्हणून जतन केलं आहे. आता ना त्याला युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल फंडिंग आहे त्यासाठी. अतिशय प्राचीन मंदिर, रामाप्पा मंदिर म्हणून. तुम्ही एक वेळेस जाऊन बघा कधी वेळ भेटला तुम्हाला. मग तशाच पद्धतीनं तुम्ही आणखीन इतरत्रही जा भारतात. अनेक ठिकाणी तुम्हाला अतिप्राचीन अशा प्रकारचे नाही का स्ट्रक्चर्स सापडतील की जे की आजच्या काळात देखील तुम्ही त्याचा विचारही करू शकता. बरोबर. म्हणजे मला हे सांगायचं आहे की जगाला गणितीय पद्धतीनं शून्य देण्याचं काम भारतानं केलेलं आहे. भारतात एक प्रसिद्ध शून्य मंदिर देखील आहे. सांगेल तुम्हाला पुढे, जसजसा आपला विषय पुढे जाईल तसतसं मी तुम्हाला एक्सप्लोअर करेल की भारतामध्ये असं जे काही विलोभनीय किंवा अतुलनीय काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला सांगेन. परंतु हे सगळं समजून घेत असताना किंवा आपल्याकडे ज्योतिषशास्त्रातल्या आणि खगोलशास्त्रातले जे काही आर्यभट्टाचे योगदान आहेत, आहे की नाही, ब्रह्मगुप्ताचे योगदान आहेत, ते देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर भारतीय शिक्षण आणि भारतीय संशोधन हे आजच नाही तर अनादिकालापासून भारतीय ज्ञान परंपरेमध्ये फार मोठी भूमिका पार पडून गेलेली आहे. आणि त्याचा रेलेव्हन्स आज देखील आहे. त्याचा रेलेव्हन्स आज देखील आहे. म्हणजे आजच्या काळात देखील त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आपण टाळू शकत नाही. आणि त्यानंतर भारतीय ज्ञान परंपरेचं समकालीन महत्त्व सांगत असताना एक शेवटचा मुद्दा मी तुमच्यासमोर प्रस्तुत करतो, तो म्हणजे भारताची सांस्कृतिक ओळख आणि हे जे काही सांस्कृतिक वारसा आपण चालवत आलेलो आहोत त्याचा आपल्याला असणारा सार्थ अभिमान आहे की नाही. आपण सहसा म्हणतो असं, गर्वाचे घर खाली, माणसाला अभिमान नसावा. पण लक्षात ठेवा, माणसाला आपल्या चांगल्या गोष्टीचा स्वाभिमान असलाच पाहिजे. ज्या गोष्टी आपण अनादिकालापासून इथपर्यंत चालवत आलेलो आहोत आणि तो आपला वारसा आहे, त्याचा अभिमान देखील आपल्याला असला पाहिजे. आणि भारतीय ज्ञान परंपरेमध्ये शिक्षण घेत असताना, आता हा जो विषय तुम्हाला आम्ही दिलेला आहे किंवा विद्यापीठानं आणि सरकारनं या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे, हे शिकवत असताना आपल्याला भारताची सांस्कृतिक जडणघडण, भारतात अनादिकालापासून चालत आलेल्या अनेक संस्कृती, तसंच भारतात जे अनन्यसाधारण अतुलनीय जे जे इतक्या वर्षामध्ये घडत आलं आहे, या सगळ्या गोष्टीचा सार्थ अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. आणि ते नेमकं शिकण्याचा प्रयत्न आणि आमच्याकडून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न भारतीय ज्ञान परंपरेच्या माध्यमातून होईल. आणि हेच याचं समकालीन महत्त्व आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. आता ज्या वेळेस आपण या विषयावर चर्चा करतो तर समकालीन जगामध्ये भारतीय ज्ञान परंपरेचा उपयोग करून आपण आपल्या जीवनाच्या विविध अंगांमध्ये संतुलन आणण्याचा प्रयत्न केला, शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न केला, मानवी जीवनामध्ये समाधान आणण्याचा प्रयत्न केला. आणि हेच खरं योगदान भारतीय ज्ञान परंपरेचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग हे सगळं करत असताना आपल्याला भारतीय शिक्षण प्रणालीचा ऐतिहासिक अभ्यास करावा लागेल. आता हे सगळं झालं, साधारणतः तुमच्यासमोर जे काही मागचे 2-3 पिरियड मी तुमच्याशी संवाद साधतोय भारतीय ज्ञान परंपरेबद्दल, तर हे सगळं सांगत असताना तुम्हाला मला भारतीय शिक्षणाचा इतिहास देखील समजून सांगावा लागेल. त्यानंतर आपल्या ह्या भारतीय ज्ञान परंपरेच्या मुख्य विषयाला सुरुवात होईल. ठीक आहे. मग हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की भारतीय शिक्षण, मूळ भारतीय शिक्षण आज जे आम्ही घेतोय ना, हे इंग्रजांनी आपल्याला देऊ केलेलं औपचारिक शिक्षण आहे. ही आपली मूळ ओळख नाही. मी जे काही प्रोडक्ट आहे ते ब्रिटिश परंपरेचा प्रोडक्ट आहे, म्हणजे ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीमचा प्रोडक्ट आहे. आणि तुम्ही आत्तापर्यंत जेवढं शिकलात आणि पुढे शिकताल ते देखील काय आहे, ब्रिटिश परंपरेचा किंवा शिक्षण प्रणालीचंच प्रोडक्ट आहे. परंतु NEP 2020 अंतर्गत तुमची पहिली बॅच आली आहे आणि ह्या बॅचला पहिल्यांदा भारतामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा विषय लावला आहे.
बरोबर. आणि म्हणून तुमच्यापर्यंत हे ज्ञान आमच्या माध्यमातून आता पोहोचणार आहे. तर भारतीय शिक्षणाचा इतिहास जर पाहायचा प्रयत्न केला तर एक अतिशय समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरेचा ठेवा आपण चालवत आहोत, हा भाव आपल्याला नक्कीच तयार. कारण की आधुनिक काळापर्यंत याचे विविध टप्पे पडले. आता एकतर आपण मागे जायचं किंवा सुरुवातीपासून पुढे यायचं, कोणती तरी एक टेक्निक आपण अडॉप्ट करू शकतो. तर मला वाटतं आपण सुरुवातीपासून पुढे येण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीनं भारतीय शिक्षणाच्या इतिहासामध्ये हे सगळे टप्पे पडत गेले हे तुम्हाला कळत जाईल. तर ह्या शिक्षण परंपरेचा विकास विविध कालखंडामध्ये आपल्याला डिव्हाइड करता येतो किंवा वर्गीकृत करता येतो. यातला पहिला काळ मी तुमच्यासमोर सांगतो, तो म्हणजे प्राचीन काळ. आता प्राचीन काळाचा आढावा घेत असताना तुम्हाला जवळपास 4200 वर्ष मागे जावं लागेल. 4200 का, मी तुम्हाला 5000 वर्ष मागे जावं लागेल. कारण की आज आपण 2024 मध्ये आहोत, बरोबर. आणि भारताच्या प्राचीन शैक्षणिक विकासाची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या 3000 वर्षापूर्वी झालेली आहे. किती वर्ष? येशू ख्रिस्ताच्या 3000 वर्ष पूर्व, म्हणजे इसवी सनापूर्व 3000, म्हणजे ते 3000 आणि आत्तापर्यंतचे 2024 झाले ना 5000 वर्ष. म्हणजे एवढं मोठं ऐतिहासिक वारसा आपण आज घेऊन चाललेलो आहोत. 5000 वर्षापूर्वीची शैक्षणिक प्रणालीची एक व्यवस्था आपल्याकडं समृद्ध पद्धतीनं चालत होती. मग ह्या वैदिक काळात याच्यामध्ये तुम्हाला मी टप्पे सांगत जातो एकानंतर. हा जो कालखंड आहे ज्याला आपण प्राचीन काळ असं म्हणतो, या प्राचीन काळामध्ये मी 3 उपभाग करेन, सब पॉईंट्स क्रिएट करेन. त्यातला पहिला जो भाग आहे त्याला आपण वैदिक शिक्षण प्रणाली असं म्हणू शकतो. आता वैदिक शिक्षण प्रणाली म्हणजे काय? तर भारताच्या शिक्षणाचा प्रारंभ मूलतः वैदिक काळात झाला. आता वैदिक काळ म्हणजे वेदांता पिरियड, वैदिक काळ म्हणजे वेदांचा कालखंड, बरोबर आहे. मी तुम्हाला पूर्वी सांगताना एकदा सांगितलं होतं की आपल्याकडे प्रामुख्यानं 4 मुख्य वेद आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आलेला ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद आणि चौथा अथर्ववेद. मी त्या काळाची गोष्ट करतोय ज्या काळामध्ये आपल्याकडे शिक्षण प्रणाली सुरू झाली, परंतु ती कशा प्रकारची होती? ती फक्त आणि फक्त मौखिक स्वरूपातली. म्हणजे समजा गृहीत धरा, एखाद्या ऋषीमुनीला वेदातले एखादा वेद येतो, एक वेद येतो समजा गृहीत धरा, त्याने तो मुखोद्गत केलेला आहे, मुखपाठ केलेला आहे. मग ते काय करायचे? त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणाऱ्या शिष्यांना त्या वेदाचं पठण करायला लावायचे, बरोबर. म्हणजे एका गुरुपासून काही शिष्य शिकणार आणि नंतर ते इतरत्र पसरणार आणि त्या ज्ञानाचं एकंदरीत ट्रान्समिशन म्हणा हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होत जाणार. अशा पद्धतीनं म्हणजे मौखिक पद्धतीनं ह्या ज्ञानाचा प्रचार त्या काळामध्ये व्हायचा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, कदाचित त्यावेळेला लेखी स्वरूपातली भाषा जगाच्या पाठीवर आलीच नसेल, बरोबर आहे. असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की जेव्हा आपल्याकडे स्क्रिप्टच नव्हती, म्हणजे भाषा, कोणत्याही भाषेचा विकास हा लेखी स्वरूपात आधी झाला का बोली झाला? नक्कीच बोली स्वरूपात झाला. म्हणजे त्यावेळेला जेव्हा हे शिक्षण प्रणाली सुरू झाली तर त्या काळामध्ये गुरुकुलाच्या माध्यमातून वेद, उपनिषद, धर्मशास्त्र अशा प्रकारच्या गोष्टी किंवा तत्त्वज्ञान अशा प्रकारच्या गोष्टी गुरुकुल व्यवस्थेमध्ये शिकवल्या जायच्या. मग ते गुरुकुल म्हणजे काय? गुरु म्हणजे तो मार्गदर्शक, तो ऋषी, तो मुनी, जो कुठेतरी जंगलामध्ये एक कुटिया किंवा एखादी झोपडी तयार करून त्या ठिकाणी जे काही शिकायला आलेली मुलं आहेत, तरुण मुलं, त्यांच्यावरती अशा प्रकारचे शिक्षणाचे संस्कार करायचे. म्हणून त्याला गुरुकुल अशा प्रकारची एक संकल्पना किंवा शब्द त्याला दिला. मग फक्त मौखिक स्वरूपात गुरुकडून भेटलेलं मार्गदर्शन, मग तत्त्वज्ञानाचं असेल, धर्मशास्त्राचं असेल, आहे की नाही, किंवा वेदशास्त्रांचं असेल, किंवा विविध प्रकारचे उपनिषदांचं किंवा पुराणाचं असेल,
हे सगळं ज्ञान गुरु आपल्या शिष्यांना द्यायचे आणि ते फक्त मौखिक स्वरूपात चालायचं. आता अशा पद्धतीनं भारतामध्ये 5000 वर्षापूर्वी शैक्षणिक प्रणाली सुरू झाली. त्यानंतरचा मी तुम्हाला दुसरा टप्पा सांगतो. आता हा जो कालखंड आहे ना, हा कालखंड आहे इसवी सनाच्या पूर्वी 3000 ते 12व्या शतकापर्यंत. ह्या सगळ्या कालखंडाला म्हणजे 1200 CE सेंच्युरी, 1200 सेंच्युरी तिथपर्यंतचा कालखंड हा साधारणतः कोणता काळ मानला गेलेला आहे? हा आपला प्राचीन काळ मानला गेलेला आहे. पण यातला पहिला टप्पा कोणता आहे? वैदिक शिक्षण प्रणाली. आता याच्यामध्येच बघा तुम्ही, दुसरा टप्पा आहे तक्षशिला आणि नालंदा ह्या विद्यापीठांची स्थापना. आता साधारणतः तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठांची स्थापना इसवी सनाच्या 300 ते 500 वर्षापूर्वी झालेली आहे. इसवी सनाच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 300 ते 500 वर्षापूर्वीचा कालखंड हा कशाचा आहे? तक्षशिला आणि नालंदा ह्या विद्यापीठांचा आहे. म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी 3000 तिथून वैदिक शिक्षण प्रणाली सुरू झाली. 2500 वर्ष ती चालत राहिली, बरोबर, 2500 वर्ष. आणि नंतर मात्र मग कशाचा कालखंड आला? भारतातलाच नाही, जगाच्या पाठीवरचं पहिलं विद्यापीठ म्हणजे तक्षशिला, जे की आजच्या आधुनिक पाकिस्तानमध्ये आहे. आज कुठे येते? आज पाहायला गेलं तर आजच्या आधुनिक पाकिस्तान म्हणजे 1947ला भारताचं विभाजन झालं, बरोबर, आणि पाकिस्तान वेगळा झाला. तर त्या वेगळ्या झालेल्याच भारतीय भूभागावरती तक्षशिला नावाचं त्या ठिकाणी काय आहे? एक विद्यापीठ अनादिकालापासून आता ते भग्नावशेष आलेला, तिथं काही उरलं नाही आता, बरोबर आहे. परंतु दुसरं म्हणजे नालंदा देखील भग्न अवस्थेमध्ये आहे. परंतु ज्या ज्या वेळेला आपण आपल्या संपूर्ण विचारधारेचा, आपल्या ज्ञानपरंपरेचा, आपल्या ऋषीमुनींनी दिलेल्या ज्या काही ज्ञानाचा विचार करतो, मग ते वेद असतील, तत्त्वज्ञान असेल, गणित असेल, आयुर्वेद असेल, खगोलशास्त्र असेल किंवा गणितीय तत्त्वज्ञान असेल, भूमितीय तत्त्वज्ञान असेल, या सगळ्या गोष्टी या संदर्भातलं साहित्य कुठं होतं? तक्षशिला आणि नालंदा ह्या विद्यापीठांमध्ये संग्रहित करून ठेवलेलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये लिखाणाला सुरुवात झालेली होती. अनेक ऋषीमुनींनी संस्कृत, पाली ह्या शब्दाचं स्क्रिप्टिंग करणं म्हणजे लिखित स्वरूपात आणण्याची प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली होती. आणि जगभर, फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून लोक, अरबस्थानातून लोक तक्षशिला नालंदाला यायचे. चीनमधले देखील अनेक विचारवंत तक्षशिला नालंदाला यायचे. भारताच्या समृद्ध पट्ट्यातून तर जायचे. म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर तुमच्या ज्ञानाचं किंवा शिक्षणाचं खरं पहिलं माहेरघर म्हणजे तक्षशिला आणि नंतर नालंदा आहे. परंतु दुर्दैवानं पुढच्या काळामध्ये जे काही आक्रांत आले, ज्यांना ह्या विचारधारा संपवून टाकायच्या होत्या, त्यांनी ह्या दोन्ही विद्यापीठांना नष्ट करून टाकलं. या संदर्भातले पुढचे संदर्भ किंवा स्पष्टीकरण मी जेव्हा हा विषय मुख्य चर्चेला येईल त्यावेळेस डिटेलमध्ये बोलेल की नेमकं काय झालेलं आहे इतिहासामध्ये. त्यानंतरचा एक महत्त्वाचा टप्पा प्राचीन शिक्षण प्रणालीतला होता, तो म्हणजे धर्मशिक्षण. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण भारतामध्ये हिंदू हा शब्द वापरतो, खरं तर हिंदू नावाचा असा काही धर्म नाही, सनातन नावाचा धर्म आहे. काय म्हणतोय मी? सनातन नावाचा धर्म. सनातन नावाचा धर्म आणि ती धर्मपताका शंकराचार्य महाराजांनी आहे की नाही त्यांच्या काळामध्ये 1000-2000 वर्षापूर्वी चालवली आहे आणि पहिल्यांदा भारत भ्रमण त्यांनी केलेला आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की भारतामध्ये वैदिक शिक्षण प्रणाली जरी आजपासून 5000 वर्षापूर्वी सुरू झालेली असली तरी प्रत्यक्षात मात्र धर्मशिक्षण हे बौद्ध कालखंडामध्ये आणि जैन कालखंडामध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल सर सनातन धर्म, वैदिक विचार परंपरा, बौद्ध आणि जैन धर्म हे वेगळे कसे? आता एक लक्षात ठेवा, भारत ही जी भूमी आहे ही तत्त्वज्ञानाची भूमी आहे. भारत ही जी भूमी आहे ही ज्ञानवंतांची, प्रज्ञावंतांची भूमी आहे. जगाच्या पाठीवर जर तुम्ही धर्मांचा विचार केला आहे की नाही, तर त्यात तुम्हाला ख्रिश्चन धर्म आढळेल,
इस्लाम धर्म आढळेल. आणि या दोन्हीचीही उत्पत्ती किंवा निर्मिती ही एकतर ख्रिश्चन धर्माची युरोपमध्ये झाली, बरोबर, इस्लाम धर्माची अरबस्थानात झाली. परंतु भारतात निर्माण झालेले धर्म मी तुम्हाला सांगतो. पहिले तर सनातन धर्म, ज्याला सामान्यतः हिंदू धर्म हा देखील शब्दप्रयोग केला जातो. दुसरं बुद्धिझम, म्हणजे गौतम बुद्धांनी स्थापन केलेला धर्म. तिसरं जैन तीर्थकारांनी स्थापन केलेला धर्म म्हणजे जैन धर्म. त्यानंतर तुम्ही थोडंसं पुढे या मध्ययुगीन कालखंडामध्ये, आहे की नाही, अनेक शीख धर्मगुरू आहेत, त्यांनी स्थापन केलेला शीख धर्म. त्यानंतर 12व्या शतकामध्येच बसवराजांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म. म्हणजे ह्या सगळ्याच धर्मांची उत्पत्ती कुठं आहे? ह्या भारताच्या भूमीमध्ये आहे. आता तुम्ही ह्या सगळ्यांचा जर सांगोपांग विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, तर तक्षशिला आणि नालंदा ही खऱ्या अर्थानं ज्ञानसाधनेची फार मोठी बैठक निर्माण करणारी स्थळं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. पुढे आपण जेव्हा धर्मशिक्षणाबद्दल बोलतो तर बौद्ध धर्माचा उदय तुम्हाला पूर्वी सांगितलं मी की गौतम बुद्धांनी स्थापन केलेला आहे. तसंच जैन तीर्थंकरांनी जैन धर्माची स्थापना केलेली आहे. आणि बौद्ध स्तूपांमध्ये प्रामुख्यानं बौद्ध धर्माची जी तत्त्वं आहे, मग ती पंचशील तत्त्व असतील, त्रिपिटक असेल, धम्मपद असेल, हे शिकवण्याचा प्रयत्न विविध प्रकारच्या स्तूपांच्या माध्यमातून झालेला आहे. तर हे 3 एकंदरीत टप्पे प्राचीन शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता दुसरा टप्पा आहे, तो आहे मध्ययुगीन कालखंडाचा. आता मध्ययुगीन कालखंड म्हटलं की मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की प्राचीन शिक्षण परंपरा ही इसवी सनापूर्वी 3000 ते जवळपास 12वं शतक, म्हणजे आत्तापासून 800 वर्षापूर्वी तिथपर्यंत तो कालखंड मानला गेलेला आहे, बरोबर. आता मध्ययुगीन कालखंडामध्ये देखील आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण भारतात उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली होती. त्याचं कारण असं आहे, तसं पाहिलं तर भारतावरती आक्रमणं ही आजची नाहीत. अनादिकालापासून भारतावरती आक्रमणं होत आलेली आहेत. हुन असतील, कुशाण असतील, ग्रीक असतील, आहे की नाही, त्यांनी प्राचीन काळात आपल्यावरती हल्ले केलेले आहेत, आक्रमणं केलेले आहेत. अलेक्झांडर दी ग्रेटचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल, आहे की नाही. अलेक्झांडर दी ग्रेट ज्याला जगज्जेता व्हायचं होतं आणि त्यानं देखील भारतावरती स्वारी केलेली होती, बरोबर. परंतु इथलची एकंदरीत वैचारिक बैठक त्याच्या लक्षात आल्यानंतर लक्षात आलं की मी काय करतोय, जगज्जेता व्हायचा प्रयत्न करतोय, पण यातून काय मिळणार आहे मला? हजारो लाखो लोकांचे, आहे की नाही, मृत्यू माझ्यामुळं झाले, लाखोंचं सैन्य माझं दुसऱ्याचं मेलं, त्यातून मला काय भेटतंय? फक्त स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःच्या एकंदरीत कीर्तीसाठी. यातून तो भ्रमनिराश झाला, पोरसोबत युद्ध झालं आणि नंतर तो परतीला असताना तो रस्त्यातच मरण पावतो. हा त्याचा इतिहास. ठीक आहे, त्या इतिहासात मला जायचं नाही, परंतु मला हे सांगायचं आहे की मध्ययुगीन कालखंडामध्ये विशेष करून आपल्याकडे जेव्हा मुघलांचं आक्रमण झालं, तसं पाहिलं तर 1000 इसवी सनापासूनच भारतावरती आक्रमणं सुरू झाली होती, आहे की नाही. तर मंगोलियन आक्रमणं असतील, अरेबियन आक्रमणं असतील, आहे की नाही, आपल्यावरती अनेक आक्रमणं होत आलेली. तर ह्या काळामध्ये भारतामध्ये इस्लामी शिक्षण प्रणाली सुरू झाली. मग त्या काळात आपल्याकडे मदरसे निर्माण झाले, मक्तब निर्माण झाले आणि त्या माध्यमातून कुराण असेल, हदीस असेल, इस्लामी तत्त्वज्ञान असेल, गणित असेल आणि खगोलशास्त्र असेल, अशा प्रकारच्या विषयांना, आहे की नाही, परकीय भाषेतून शिक्षण देणं भारतात सुरू झालं. म्हणजे पूर्वी भारतामध्ये एक तर संस्कृत, पाली किंवा भारतातल्या विविध राज्यातल्या ज्या क्लासिकल लँग्वेजेस आहेत, जसं तेलुगू क्लासिकल लँग्वेज आहे किंवा नाही का तुमची तमिळ क्लासिकल लँग्वेज आहे, अशा क्लासिकल भाषांमध्ये आपल्याकडे अनादिकालापासून शिक्षण हे चालू राहिलेलं आहे. परंतु मुघलांच्या आक्रमणानंतर आपल्याकडे अरेबी भाषा आली, बरोबर. म्हणजे इतर राष्ट्रातल्या भाषातून आपल्याकडे शिक्षण देणं सुरू झालं. तर त्यातला हा पहिला टप्पा म्हणजे इस्लामी शिक्षण प्रणाली. यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला दिल्ली, आग्रा, लखनौ यासारख्या शहरामध्ये मोठमोठे मदरसे निर्माण झालेले इतिहासामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर दुसरा टप्पा जो नुकताच उल्लेख केला तो म्हणजे मुघल कालखंडाचा.
मुघल कालखंडात देखील आपण जर समजा डोकावण्याचा प्रयत्न केला तर साहित्य, कला आणि वास्तुशास्त्र याचा फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यातल्या काही राजांचा जर उल्लेख करायचं झालं तर अकबर, जहागीर आणि शहाजहां यांच्या कालखंडात ज्या पद्धतीनं वास्तुकला असेल, विविध प्रकारच्या कला असतील किंवा साहित्य असेल, याला फार मोठा पुरस्कार त्या राजांनी केलेला आहे. आणि म्हणून कदाचित ह्या गोष्टी सामर्थ्यानं पुढे येऊ शकल्या. तर हा एक दुसरा कालखंड आहे जो की 1200 ईस्वीपासून ते 1757 पर्यंत आहे. कितीपर्यंत? 1757 पर्यंत. ज्या कालखंडामध्ये आपण म्हणू शकतो की तिथून पुढं ब्रिटिशांचा काळ सुरू झाला. म्हणजे मुघलशाहीचा अस्त झाला आणि ब्रिटिशांचा उगम झाला. हा तो कालखंड आहे 1757चा. आणि पुढे जर कालखंड बघितला तर पुढचे 2-3 शतकं जे आहेत ते ब्रिटिशांचे. 1757 पासून ते 1947 पर्यंतचा जो कालखंड आहे तो कालखंड आहे ब्रिटिश साम्राज्याचा. बरोबर? तर 1757 ते 1857 100 वर्ष. लक्षात ठेवा, 100 वर्ष कंपनी स्टेट चाललेलं. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिनं आपल्यावरती राज्य केलेलं. 1857चा जो पहिलं क्रांती समर आहे की नाही, ज्याला अनेक लोक त्याला उठाव पण म्हणतात 1857चा, किंवा बंड पण म्हणतात, तर ती थोडीशी युरोपियन आयडिओलॉजी. पण आपण आपल्याबद्दल बोलताना स्वातंत्र्यासाठी झालेला पहिला संघर्ष हा 1857चा संघर्ष आहे. म्हणजे मंगल पांडे असतील, झाशीची की राणी असेल किंवा आणखीन त्यांचे बाकीचे सहकारी असतील, त्यांनी केलेला. तर तो काळ जो आहे तिथून पुढं ब्रिटिश साम्राज्य प्रत्यक्ष सुरू झालं. म्हणजे इंग्लंडचा राजा किंवा राणी हा भारतावरती राज्य करायला लागला. त्याच्यापूर्वी 100 वर्ष कोणी केलं आहे? कंपनी स्टेट होतं, कंपनीचं राज्य होतं. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतावरती राज्य करायची. परंतु ते पहिलं स्वातंत्र्य समर झालं की ब्रिटिशांनी निर्णय घेतला आणि कंपनीकडून ती वसाहत काढून घेतली आणि त्याला इंग्रजी किंवा ब्रिटिश साम्राज्याचा भाग करून टाकलं. म्हणजे राजाचं किंवा राणीचं या ठिकाणी डायरेक्ट वर्चस्व निर्माण झालं. तिथून पुढे म्हणजे 1857 ते 1947 हा जो कालखंड आहे हा कालखंड ब्रिटिश साम्राज्याचा प्रत्यक्ष कालखंड आहे. तर इथे आपल्याला जर समजा शिकायला भेटेल तर पहिल्यांदा ब्रिटिशांनी भारतामध्ये युरोपियन पद्धतीचं औपचारिक शिक्षण आणलं. मी काय म्हणतोय? भारतामध्ये पहिल्यांदा युरोपियन पद्धतीचं औपचारिक शिक्षण आणलं आणि त्यांच्याच एकंदरीत शैक्षणिक जो काही विकास त्यांनी भारतात करण्याचा प्रयत्न केला ते करत असताना आपल्यावरती त्यांनी तुम्हाला न आवडणारा विषय, मला माहीत नाही किती जणांना इंग्लिश आवडतं, हात वरती करा बरं, फार कमी हात वरती होतील, त्यांनी इंग्रजीच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण द्यायला सुरुवात केली. कळालं? इंग्रजी शाळा, इंग्रजी महाविद्यालयं म्हणजे माध्यमाची टू से सुरू झाली. आणि भारतात कलकत्ता, आज ज्याला आपण चेन्नई म्हणतो तेव्हाचं मद्रास, त्यानंतर आज ज्याला आपण मुंबई म्हणतो तेव्हाचं बॉम्बे, अशा ठिकाणी त्यांनी विद्यापीठांची स्थापना केली. म्हणजे ब्रिटिशांनी भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये मोठे बदल घडवले. गुरुकुल व्यवस्था ऑलरेडी 50% मुघलांच्या काळात नष्ट झाली होती आणि मुघलांनी इंट्रोड्यूस केलेल्या ज्या काही मदरसे वगैरे असतील त्याला देखील सब कॉर्नर करून किंवा कॉर्नर करून बाजूला ठेवून त्यालाही नष्ट करून ब्रिटिशांनी आपली शाळा महाविद्यालय विकसित केली आणि आपल्याकडे या प्रकारचं औपचारिक शिक्षण देणं सुरू केलं. हा ब्रिटिश काळातला पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी काय केलं? मेकॉलेच्या कालखंडामध्ये विशेष करून मेकॉलेनं काय केलं? एक शिक्षण प्रणालीच आणली. पहिलं शिक्षण आयोग कमिशन म्हटलं तर भारतामध्ये फर्स्ट एज्युकेशन कमिशन हे मेकॉलेनं स्थापन केलेलं होतं. तर त्या कालखंडामध्ये नवीन शिक्षण पद्धती त्यानं देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यानं पश्चिमी तत्त्वज्ञान, बघा भारतीय तत्त्वज्ञान बाजूला ठेवलं आणि कोणतं आपल्याला सांगितलं? पश्चिमी म्हणजे वेस्टर्न, युरोपातलं तत्त्वज्ञान आपल्याला शिकवायचा प्रयत्न केला. युरोपियन विज्ञान शिकवणं सुरू केलं, युरोपियन अभियांत्रिकी म्हणजे टेक्नॉलॉजी शिकवणं सुरू केलं. या सगळ्या गोष्टी आता भारतीय लोकांना ज्ञात व्हायला लागल्या. तर अशा पद्धतीनं ह्या काळामध्ये आपण एक तिसरा टप्पा भारतीय शिक्षण प्रणालीमधला पाहू शकतो जो ब्रिटिशांचा कालखंड आहे. आणि नंतरचा
म्हणजे तुमच्या स्वातंत्र्यानंतरचा, भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य भेटलं. स्वातंत्र्यानंतर मात्र भारतानं स्वतःसाठी धोरणं निर्माण करणं सुरू केलं आणि या धोरणाचाच भाग म्हणून आपल्याकडे अनेक आयोगांची स्थापना झाली. 1968 साली कोठारी कमिशन आलं, 1986 साली राममूर्ती कमिशन आलं आणि 2020 साली कस्तुरीरंगन कमिशन आलं, ज्यालाच आपण NEP 2020 म्हणतो. अशा प्रकारच्या 3 आयोगांची स्थापना झाली. इन बिटवीन आपल्याकडे एक नॉलेज कमिशन पण आलं होतं, त्याला सॅम पित्रोदा अध्यक्ष होते. हे 2006चं काहीतरी कमिशन आहे ते. तर अशा पद्धतीनं भारतामध्ये एक औपचारिक पद्धतीची, म्हणजे ब्रिटिशांचीच चालवलेली परंपरा, पण काही अंशी भारतीय बदल करत 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 आपण आत्तापर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत. आणि यालाच आपण भारतीय शिक्षण प्रणालीचा इतिहास आणि याचा घेतलेला आढावा असं म्हणू शकतो.